माते आणि माता फरक आहे विलांटीचा, एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते. अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या विशेष अशा सोहळ्यात उपस्थितांचे मी सर्व सहर्ष स्वागत करतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. उत्सव आज तीन रंगांचा, उत्सव आज देशप्रेमाचा, उत्सव आज प्रत्येक भारतीयांचा, उत्सव आज स्वातंत्र्य दिनाचा. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. उपस्थित पल्ब पब्लिकेशनच्या सर्वेसर्वा CO लीना पाटील मॅडम, तसेच पल्ब महाराष्ट्र अध्यक्ष किरण तोडकर सर, तसेच प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक सूर्यकांत सिंगटे सर, तसेच प्रमोद सूर्यवंशी सर, कवी, लेखक, ग्राफिक डिझायनर्स आणि प्राचार्य डॉक्टर बालाजी मन्नाडे यांचं सुद्धा या काव्य संमेलनामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तसेच पल्ब पालघर जिल्हा टीम, तसेच आज ज्यांच्यामुळे आज आपल्याला काव्य मैफलीत रंगत येणार आहे असे उपस्थित सर्व सहभागी कवी, कवयित्री, तसेच निमंत्रित कवी आणि उपस्थित सर्व मान्यवर व श्रोते यांची आजच्या स्वातंत्र्य यशोगाथा या कार्यक्रमात मी अध्यक्ष संदीप पवार तुमचं सहर्ष स्वागत करतो. उगवल्या सूर्याने नवी दिशा दिसते, उगवल्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते. सर्वांचे पुन्हा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. तर मी पुढचं जे सूत्र आहे ते आमचे सूत्रसंचालक जे आहेत सुहास सर आणि तसेच गोतारणे सर यांना मी विनंती करतो की आपलं पुढचं जे आहे ते सुहास सरांनी सुरू करावं. सर्व रसिक श्रोत्यांचं पालघर पल्प साहित्य परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत. उपस्थित सर्व मान्यवर आणि कार्यक्रमात सहभागी सर्व कवीवर यांना माझा मनपूर्वक नमस्कार. स्वातंत्र्याची यशोगाथा आणि देशभक्ती आजच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपण या विषयावर काव्य संमेलन आज आयोजित केलेलं आहे. खरं तर आजच्या दिवशी काव्य संमेलन तेही देशभक्तीपर असणं हीच मोठी गोष्ट आहे. आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे शूरवीर लढले, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपले रक्त सांडले, ज्या तरुण वीरांनी आपले घरदार सोडून देशालाच आपलेसे केले व आपल्या जीवनाचे सार्थक केले, त्या शूरवीरांना, त्यांच्या निस्सीम देशभक्तीला, शौर्याला आणि उत्तुंग अशा त्यागाला मानवंदन देण्याचा आजचा दिवस. ज्ञात अज्ञात अशा भारत मातेच्या सुपुत्रांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस. तसेच घराघरातून डोंगर कपारीपर्यंत, अथांग सागरापासून तटबंदी किल्ल्यापर्यंत आणि प्रांतापासून प्रत्येक भारतीयांच्या हृदयापर्यंत, मनापर्यंत आनंदाची तोरणं बांधण्याचा आजचा हा दिवस. 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. आजच्या या पवित्र दिनी आपण याच स्वातंत्र्या संदर्भातली यशोगाथा काव्यातून उलगडणार आहोत. सुमारे 25-30 जणांनी, आपल्या कवींनी आपल्या भावना शब्दबद्ध केलेल्या आहेत. मी सुहास राऊत आणि माझे मित्र योगेश गोतारणे सर आम्ही आपल्या कवितांविषयी निवेदन करणार आहोत, आपल्याशी संवाद साधणार आहोत. रसिक हो, आपण सर्वजण उत्सुक असालच. स्वातंत्र्य दिनाचा विषय असला तरी अनेक क्रांतिकारकांची, अनेक लढवय्ये, पुढारी, नेते, क्रांतीसूर्य यांची आठवण होणं आजच्या दिवशी स्वाभाविक आहे. या सर्वप्रथम आठवण येते ती आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची. प्रखर देशभक्ती असणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य देवीचे समरगीत लिहिलेले आहे. जयोस्तुते जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वाम अहम यशोयुताम वंदे. स्वातंत्र्य देवीच्या याच स्तोत्राने कार्यक्रमाला आरंभ करूया. मी आपल्या समोर सर्वप्रथम येत आहेत श्रुती साईनाथ दळवी ह्या कवयित्रीची आपण एक कविता ऐकणार आहोत. मूळचे राहायला हे वरोर, डहाणू म्हणजेच पालघर जिल्ह्यातली कवयित्री आहेत. भारत माता तुझी गाथा हे त्यांचे बोल आहेत त्या कवितेचे. तर त्यांची कविता आपण ऐकणार आहोत. श्रुती साईनाथ दळवी. माझ्या कवितेचे शीर्षक आहे भारत माता तुझी गाथा. भारत माता तुझी गाथा रक्ताने त्या नटलेली, भारत माता तुझी गाथा रक्ताने त्या नटलेली, वीरता अन बलिदानाची पाने जात भरलेली, वीरता अन बलिदानाची पानं जात भरलेली. हिमालयाच्या हिमशिखरांचा मुकुट तुला ग भारी, हिमालयाच्या हिमशिखरांचा मुकुट तुला ग भारी, गंगा यमुना कृष्णे तू निवाहती अमृताच्या धारी,
गंगा यमुना कृष्णे तू निवाहती अमृताच्या धारी. जन्म रामकृष्ण साऱ्या जगात लखलखणारी शिवरायांच्या प्रांत पंथ अन जाती असले जरीही नाना धर्म प्रांत पंथ अन जाती एकोप्याची शिदोरी वाहतो आम्ही तुझ्या चरणी. एकोप्याची शिदोरी वाहतो आम्ही तुझ्या चरणी. परंपरा अन संस्कृतींची अनेक वस्त्रे तुझी ग न्यारी. परंपरा अन संस्कृतींची अनेक वस्त्रे तुझी ग न्यारी. शांती ज्योत ही सदैव ठेविली तूच तेवत या जगती. शांती ज्योत ही सदैव ठेविली तूच तेवत या जगती. तूच शिकविली मानवता अन महती माणुसकीची. तूच शिकविली मानवता अन महती माणुसकीची. स्वर्गाहूनही प्रिय म्हणून आम्हा आमुची भारतभूमी. स्वर्गाहूनही प्रिय म्हणून आम्हा आमुची भारतभूमी. स्वातंत्र्य सेनान्यांची शूरता ना विसरू शकते कोणी. स्वातंत्र्य सेनान्यांची शूरता ना विसरू शकते कोणी. बलिदान हे त्यांचे गमाते साऱ्यांच्याच रक्षणासाठी. बलिदान हे त्यांचे गमाते साऱ्यांच्याच रक्षणासाठी. घेतो आम्ही श्वास सुखाने उपकार वीरांचे कोटी. घेतो आम्ही श्वास सुखाने उपकार वीरांचे कोटी. सीमेवरी निस्वार्थी लढती लावणे जीवाची कसोटी. शौर्य शांती अन समृद्धतेचा ध्वज फडके उंच आकाशी. शौर्य शांती अन समृद्धतेचा ध्वज फडके उंच आकाशी. ओघा सवे त्या कालचक्राच्या वाढू दे प्रगतीची उंचाई. ओघा सवे त्या कालचक्राच्या वाढू दे प्रगतीची उंचाई. शब्द ही अपुरे पडती अशी ग माते तुझी ही कीर्ती. शब्द ही अपुरे पडती अशी ग माते तुझी ही कीर्ती. प्रणाम माझा घ्यावा आता मस्तक तुझी चरणी. प्रणाम माझा घ्यावा आता मस्तक तुझी चरणी. धन्यवाद. वा 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 अप्रतिम. खूप छान खूप छान. आपल्या समोर भारत मातेचे छान असं चित्र उभं केलं. त्यांनी म्हटलेलं आहे तूच शिकविली मानवता. खूप छान. तूच शिकविली मानवता अन महती माणुसकीची. स्वर्गाहूनही प्रिय म्हणून आम्हा आमची भारतभूमी. भारतभूमीचं इतकं सुरेख वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यातून आपल्याला जगाला संदेश देणारी आपली भारत माता ही किती महती त्याची गाऊ आणि किती नको असं होऊन जातं. अशी ही सुंदर अशी कविता आपण रचलेली आहे. खरोखर खूप छान. यानंतर आपल्या समोर येणार आहेत शिवाजी चौधरी. ह्या धाराशिवला राहणाऱ्या त्यांची तिरंगा ही कविता ते सादर करते. नमस्कार. मी सादर करीत आहे माझी कविता तिरंगा. भारत देशा बंधुत्वाचा बंध वेगळा आमचा त्रिवेणी बंध. बलिदान देऊनी लिहिली स्वातंत्र्य गाथा गाऊनी गुणगान ठेवी ते चरणी माथा. 3 रंगाच्या प्रवेशद्वारासमोर सडा रांगोळी टाकून अपमान करू नका राष्ट्रध्वजाचा. अभिवादन करू त्या प्रत्येकाला ज्याने त्यागिले प्राण मातृभूमीला. थुंकू नका इकडे तिकडे स्वच्छ करू देशाला धाडे लावा इकडे तिकडे. अनेकांनी आपले प्राण त्यागिले सैनिक आमुचे देशात शहीद झाले. धन्यवाद. खूप छान खूप छान खूप छान खूप छान. मांडलेले आहेत आणि आपण पाहतो अनेकदा राष्ट्रीय सण जेव्हा साजरे होतात त्याच्या दुसऱ्या दिवशीचं चित्र अतिशय विदारक असं असतं. पण त्याच्याचमुळे आपण बोध घेतला पाहिजे. आपल्या राष्ट्रध्वजाचा सुद्धा आपण तितक्याच विचारांना दुसऱ्या दिवशी व्यवस्थितपणे उतरवता आला पाहिजे. संध्याकाळी उतरवता आला पाहिजे. त्याचं कोणत्याही पद्धतीचा अवमान होऊ नये ह्याचं भान आपण राखलं पाहिजे. तरच आपण भारत देशाचे खऱ्या अर्थानं नागरिक असं म्हणू शकतो. त्यांनी अतिशय हे छोटेसे मुद्दे महत्वाच्या पद्धतीने शब्दात तिथे मांडले. खूप छान. यानंतर प्राची परकीय वैद्य ह्या आपल्या कविता सादर करणार आहेत. ह्या मूळच्या पुण्यातून आहेत. आपली कविता सादर करतील स्वातंत्र्याची यशोगाथा हेच त्यांच्या कवितेचं नाव आहे. ह्या सुद्धा भरपूर कविता करत असतात आणि खास करून देशासाठी त्यांनी ह्या कवितेला महत्व दिलं आणि त्यांनी कविता ह्याच रचलेली आहे. आपल्या समोर प्राची परकीय. नमस्कार.
माझ्या कवितेचं नाव आहे स्वातंत्र्याची यशोगाथा. अभिमान आम्हा देशाचा, विश्वास असे ज्ञानाचा. अभिमान आम्हा देशाचा, विश्वास असे ज्ञानाचा. तो क्षणही दूर नाही नव उदय महासत्तेचा. तो क्षणही दूर नाही नव उदय महासत्तेचा. आव्हान संकटे आली ना मानिली हार कधी. आव्हान संकटे आली ना मानिली कधी हार. त्वेषाने पेटून उठलो उघडले कीर्तीचे दार. त्वेषाने पेटून उठलो उघडले कीर्तीचे दार. संघर्ष जरी केला पण हात पसरले नाही. संघर्ष जरी केला पण हात पसरले नाही. अडखळलो पडलो उठलो परी इमान विकले नाही. अडखळलो पडलो उठलो परी इमान विकले नाही. बुद्धीच्या जोरावरती श्रम जिद्द व शांतीने. बुद्धीच्या जोरावरती श्रम जिद्द व शांतीने. उत्तुंग भरारी घेता यश आले आनंदाने. उत्तुंग भरारी घेता यश आले आनंदाने. त्यागाची लावणी ज्योत आत्मनिर्भर भारत बनव. त्यागाची लावून ज्योत आत्मनिर्भर भारत बनवू. करोनी स्वदेशी जागर हा महान भारत घडवू. करोनी स्वदेशी जागर हा महान भारत घडवू. ही हिंद संस्कृती मोठी, ही हिंद संस्कृती मोठी संदेश विश्वशांतीचा. अन अविरत फडकत ठेवू तिरंगा स्वाभिमानाचा. अन अविरत फडकत ठेवू तिरंगा स्वाभिमानाचा. तिरंगा स्वाभिमानाचा. धन्यवाद. सुंदर सुंदर. म्हणजेच विश्वशांतीच्या मार्गाने संदेश देणारी आपली ही भारत माता. म्हणूनच फडकत ठेवू अविरत तिरंगा स्वाभिमानाचा. हे जे आपण शेवट ज्या कविता शब्दाने केलेलं आहे ते अगदी 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 खरं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांचा प्रयत्न तसाच राहील आणि भारत मातेच्या पोटी जन्म घेतल्याबद्दलचं सार्थक आपल्याला नक्कीच वाटेल. या ठिकाणी मला एक खास असं म्हणजे आठवतं की आपल्याला काही पाठ्यपुस्तकांमध्ये छान छान कविता होत्या. त्यातलीच एक कवितेचं 2 ओळी मला खास म्हणाव्याशा वाटतात. भारत माते पुत्र शहाणे अमित तुला लाभले. भारत मातेला खूप मोठे वेगवेगळे आपले पुत्र लाभलेले आहेत ज्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असं मोठं कर्तृत्व गाजवलं. असे भारत माते पुत्र शहाणे अमित तुला लाभले. तुझ्या कुशीला परी जन्मली काही वेडी मुले. खूप मुलं असतील तरी सुद्धा ते काही वेडी मुलं आणि ह्याच वेळा मुलांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. काहीतरी वेडे पण असलं तरच आपण स्वातंत्र्यासाठी लढू शकतो, तिथपर्यंत पोहोचू शकतो. अगदी लहानपणी असलेल्या पाठ्यपुस्तकातली हे कविता मनावर करून म्हणूनच गेलेली आहे. यानंतर आपण पुढे वळणार आहोत संचित कांबळे यांच्याकडे. हे फुलेवाडी कोल्हापूर येथून आपल्याशी संवाद साधून कविता बोलणार आहेत. सगळीकडे देशभक्ती. अतिशय सुंदर अशी त्यांनी देशभक्तीपर अशी रचना केलेली आहे. तर त्यांची ही देशभक्ती आपल्यासाठी पण कशी वाटते आपण जरूर ऐकूया त्यांच्या शब्दामध्ये. माननीय संचित कांबळे. कवितेचं नाव आहे देशभक्ती. डावीकडून उजवीकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे. डावीकडून उजवीकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे सगळ्यांपासून सगळीकडे असं ते देशभक्ती. डावीकडून उजवीकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे सगळ्यांपासून सगळीकडे असं ते देशभक्ती. कोणत्याही रंगात माणुसकीच्या ढंगात. कोणत्याही रंगात माणुसकीच्या ढंगात एकोपाच्या संघात दिसते देशभक्ती. एकोपाच्या संघात दिसते देशभक्ती. मातीतल्या भाषेत. मातीतल्या भाषेत मुक्तपणाच्या निषेध. मातीतल्या भाषेत मुक्तपणाच्या निषेध. शांततेच्या कक्षेत जाणवते देशभक्ती. शांततेच्या कक्षेत जाणवते देशभक्ती. सौहार्दाच्या जाणीवेत. सौहार्दाच्या जाणीवेत सहोदराच्या नेणीवेत. सौहार्दाच्या जाणीवेत सहोदराच्या नेणीवेत सहकार्याच्या समवेत उमलते देशभक्ती. सहकार्याच्या समवेत उमलते देशभक्ती. अथांग सागरात अत्युच्च हिमालयात. अथांग सागरात अत्युच्च हिमालयात थराच्या कणाकणात बहरते देशभक्ती. थराच्या कणाकणात बहरते देशभक्ती. रामकृष्णाच्या कथांमधून बुद्ध महावीरांच्या सत्यवचनांतून. रामकृष्णांच्या कथांमधून बुद्ध महावीरांच्या सत्यकथांमधून नानक पैगंबरी नीती धर्मातून पसरते देशभक्ती. नानक पैगंबरी नीती धर्मातून बहरते पसरते देशभक्ती. एक आचार एक विचार. एक आचार एक विचार भारतीयत्व साकार.
एक आचार एक विचार भारतीयत्व साकार घडविते देशभक्ती घडविते देशभक्ती. धन्यवाद. अरे वा, खूप छान. खूप छान. तर सगळीकडे देशभक्ती, त्यांनी सहज सांगितलंय. देशभक्ती कशी आहे? देशभक्ती एक विचार आहे. हा विचारच मोठा आहे, कारण देशभक्ती काय आहे? एक विचार आहे. देशभक्ती एक आचार आहे. भारतीयत्व साकार घडविणे ही देशभक्ती आहे. ह्याच्यातच सर्व काही आलं. त्याने देशभक्तीबद्दलची एवढी सोपी पण महत्वाची अशी व्याख्या केलेली आहे. धन्यवाद, धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद संचित सर. यानंतर पुन्हा आपण देशभक्ती ह्याच विषयावरची एक कविता ऐकणार आहोत. आपण सागर राजाराम यशवंते यांच्याकडे वळणार आहोत. मूळचे नाशिक येथे राहणारे हे कवी सागर राजाराम यशवंते ह्यांनी आपली आता कविता सादर करायची आहे. यशवंते सर, आपण सादर करू शकता. धन्यवाद सर. सागर यशवंत नाशिक जिल्ह्यातून बोलतोय. माझ्या कवितेचं नाव आहे देशभक्ती. देशभक्ती जागते माझी मातृभूमीसाठी. सैनिक जातो जेव्हा वीरगती. गर्वाने उंचावते माझी छाती. गर्वाने उंचावते माझी छाती. कलामांची क्षेपणास्त्र चाचणी जेव्हा यशस्वी होती. शूरवीरांच्या आहुतीने अभिषेक करून धन्य झाली इथली माती. शूरवीरांच्या आहुतीने अभिषेक करून धन्य झाली इथली माती. भाषा, प्रांत, धर्म वेगवेगळ्या आहेत इथल्या जाती. तरी जपतात आपुलकीने माणुसकीची नाती. भारतभूमीचे शास्त्रज्ञ महान. भारतभूमीचे शास्त्रज्ञ महान. चंद्रावरती चंद्रयान, मंगळावर पोहोचवले मंगलयान. स्वतंत्र देशासाठी पूर्वज आमचे धारातीर्थी पडले. स्वतंत्र देशासाठी पूर्वज आमचे धारातीर्थी पडले. इंग्रजांशी ते जिद्दीने लढले. मिठाचा केला सत्याग्रह. गांधीजींनी मिठाचा केला सत्याग्रह. स्वतंत्र भारताचा नेत्यांनी धरला आग्रह. गुलाम बनवणाऱ्या त्या इंग्रज राजवटीचे कंबरडे मोडले. गुलाम बनवणाऱ्या त्या इंग्रज राजवटीचे कंबरडेच मोडले. बंधुत्व, न्याय, समता देऊन भारताने लोकशाही गणराज्य निवडले. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश माझा स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश माझा स्वतंत्र झाला. देशकारभार सुरळीत चालण्या बाबासाहेबांनी ग्रंथरूपी अनमोल संविधान दिले भारताला. देशभक्तीसाठी नवतरुण विचारतोय, सांगा मी काय करू. देशभक्तीसाठी नवतरुण विचारतोय, सांगा मी काय करू. पुन्हा भारत माझं हुकुमशाहीकडे जाणार नाही. लोकशाहीवर मी कधी गदा येऊ देणार नाही. मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे. आस मनी हीच धरू, आस मनी हीच धरू. आज या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त निश्चयाचा हाच संकल्प करू. स्वाभिमानाचा, अभिमानाचा भारतीय राष्ट्रीय ध्वज उभारू. चला आज सर्व भारतीय मिळून आपल्या तिरंग्याला सलाम करू. चला आज सर्व भारतीय मिळून आपल्या तिरंग्याला सलाम करू. जय हिंद, जय भारत. खूप सुंदर, खूपच सुंदर सागर यशवंते. आपण अगदी पारतंत्र्यापासून ते आजच्या स्वातंत्र्यापर्यंत आणि स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंतची घडामोडी झालेल्या असतील त्या अतिशय सुंदर आणि योग्य किमान शब्दामध्ये व्यक्त केलात. पण त्याच्यातून सगळा आपला स्वातंत्र्याचा पट आपण समोर उभा केलात. खरोखर सुंदर. आपल्या पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचं वाक्य या ठिकाणी मला आठवतं की विविधतेत एकता हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. विविधतेत एकता हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. आणि हे तुम्ही आपल्या विविध प्रांत रचना आणि वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या जे आपले प्रांत आहेत त्या ठिकाणच्या भाषा आणि सर्व काही आपण एका शब्दात एका कवितेत मांडलं. खूपच सुंदर आपण ते वर्णन केलेलं आहे. कवी आहेत प्रसाद कोचरेकर सर, अंधेरी येथे राहणारे, आणि त्यांची कविता आहे स्वातंत्र्य. तर ते आपले कविता सादर करतील. प्रसाद कोचरेकर. नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्वातंत्र्य. बलिदान केले कितीक जणांनी म्हणून पाहिला सूर्य स्वातंत्र्याचा. बलिदान केले कितीक जणांनी म्हणून पाहिला सूर्य स्वातंत्र्याचा. रक्त सांडले रणभूमीवरती डाव मोडण्या गुलामगिरीचा. रक्त सांडले रणभूमीवरती डाव मोडण्या गुलामगिरीचा. मंत्र दिला स्वराज्याचा वदला केसरी मराठा टिळकांचा. मंत्र दिला स्वराज्याचा वदला केसरी मराठा टिळकांचा. कदम कदम बढाये जा संदेश होता नेताजींचा. कदम कदम बढाये जा संदेश होता नेताजींचा. त्याग पाहिला प्रीतिलता उषा अन अरुणेचा. त्याग पाहिला प्रीतिलता उषा अन अरुणेचा.
ध्यास यज्ञ पेटला भगत सुखदेव अन राजगुरूचा. ध्यास यज्ञ पेटला भगत सुखदेव अन राजगुरूचा. तोडण्या शृंखला गुलामगिरीची रोवण्या गुढी स्वातंत्र्याची. तोडण्या शृंखला गुलामगिरीची रोवण्या गुढी स्वातंत्र्याची. होळी करण्या दडपशाहीची तेजस्वी शलाका हिंदवीरांची. होळी करण्या दडपशाहीची तेजस्वी शलाका हिंदवीरांची. भारत देशा वाहिन तुझला आदरांजली माझ्या तन मन धनाची. भारत देशा वाहिन तुझला आदरांजली माझ्या तन मन धनाची. जन्म माझा सफल होईल पाहिन जेव्हा स्वप्ने भारतभूमीच्या प्रगतीची. जन्म माझा सफल होईल पाहिन जेव्हा स्वप्ने भारतभूमीच्या प्रगतीची. भारतभूमीच्या प्रगतीची. धन्यवाद. अरे वा, खूप छान. एक सुंदर सकारात्मक चित्र आपण आपल्या कवितेद्वारे समोर दाखवलं. अगदी ह्याच्यात सुद्धा आपण पूर्वीपासून लढलेले सर्वांच्या विषयीचा आदर पण व्यक्त केलेला आहे. टिळक असतील, नेताजी असतील, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्याबद्दल सुद्धा आपण उल्लेख केलात. आणि गुलामगिरीची शृंखला तोडण्यासाठी त्यांनी जे जे काही दिलं त्याचा आपण एका अर्थाने प्रतिकात्मक असं एक त्यांची आठवण काढलेली आहे आणि कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. खूपच सुंदर अशी आपली भारताला किंवा भारत देशाला वाहिलेली ही आदरांजली निश्चितच सर्वांच्या मनाला फार भावलेली असेल. यानंतरचे आपले कवी आहेत राजेश वेंडाळे म्हणून, नंदुरबार येथून ते आपल्याला संवाद साधणार आहेत. शब्द माझे देश माझा. त्यांच्या कवितेचं नाव आहे शब्द माझे देश माझा. माझ्या कवितेचं नाव आहे शब्द माझे देश माझा. मी एक नवकवी आहे. शब्दा शब्दांत थेंब रक्ताचा तनतर पोलाद. शब्द माझे येतवितो या रणांगणात. शब्द माझे येतवितो या रणांगणात. देशप्रेम बलिदान रत्ता रत्तात अमुच्या. वीर झाले तैत बलिदान हा त्यांचा. वीर झाले तैत बलिदान हा त्यांचा. देह माझा नष्ट झाला प्राण माझा वेला जरी. देह माझा नष्ट झाला प्राण माझा वेला जरी. माती माझी देईन मला मायेचे प्रेम देईन मला. माती माझी देईन मला मायेचे प्रेम देईन मला. धर्म माझा मानवतेचा रंज माझा हा तिरंजा. धर्म माझा मानवतेचा रंज माझा हा तिरंजा. देश माझा समृद्धीचा देश माझ्या वीरांचा. देश माझ्या समृद्धीचा देश माझ्या वीरांचा. गर्व मला माझ्या देशांचा. गर्व मला माझ्या देशाचा. किसानांच्या कष्टाचा जवानांचा बलिदानाचा. सलाम त्यांना माझ्या या शब्दांचा. सलाम त्यांना माझ्या या शब्दांचा. माती मातीत रक्तवीरांचे. माती मातीत रक्तवीरांचे शब्द माझे तनकर. आदरांजली वाहतो त्यांना या शब्दांच्या मातीनं. आदरांजली वाहतो त्यांना या शब्दांच्या मातीनं. बलिदान देतो मी माझ्या या देशावर. देशप्रेम करतो मी माझ्या या देशावर. देशप्रेम करतो मी माझ्या देशावर. खूप सुंदर सुंदर. खूप सुंदर. अप्रतिम रचना. की उत्कृष्ट कविता करू शकता तर पुढे तुमचं भविष्य निश्चित ह्या बाबतीत उज्ज्वल आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप सुंदर साहित्य सेवा आपल्याकडून घडो अशी आमच्याकडून सर्वांकडून शुभेच्छा. आणि खरंच आपण व्यक्त केलेला धर्म माझा मानवतेचा हा जो आशावाद आहे तो ह्या तरुणांकडेच खरं अपेक्षित आहे. आणि त्या तरुणांकडून जे प्रतिनिधित्व मिळेल ते खूप मोलाचं असं भारत मातेसाठी असणार आहे. शब्द माझे देश माझा हे खूप सुंदर आहे. आणि ह्या निमित्तानं मला जगदीश खेबुडकरांचे शब्द आठवतात की त्यांनी धन्य ते संताजी धनाजी ह्याच्यामध्ये एक गाणं होतं त्यांचं जे अतिशय आपल्याला रुद्ध असं आणि आवडणार असं गाणं आहे. देश हा देव असे माझा. देश हा देव असे माझा. अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा. माझ्या देशासाठी माझ्यासाठी जी काही सेवा घडेल ती तेजोमय म्हणजे कोणत्या ना कोणत्या मार्गाने माझी ही जी सेवा आहे ती होऊ देत. तर देश हा देव असे माझा. माझ्यासाठी असलेला देव आहे आणि अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा. या पुढचे आपल्या कोल्हापूरच्या स्नेहल पंडित आपल्याशी संवाद साधणार आहेत कवितेच्या माध्यमातून. मुजरा माझ्या वीरभूमीला. अतिशय सुंदर त्यांची ही कविता आहे. शब्द सुद्धा आपल्याला आवडतील असे आहेत. पंडित स्नेहल यांनी यापुढे यायचं आहे आणि आपली कविता सादर करायची आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझ्या कवितेचं नाव आहे मुजरा माझ्या वीरभूमीला. आज फडकुनी तिरंगा नभी, आज फडकुनी तिरंगा नभी, झाला माझा देश स्वतंत्र या दिनी. घेतला मोकळा श्वास त्यांनी, घेतला मोकळा श्वास त्यांनी, ज्यांनी भोगले पारतंत्र्य जीवनी. काय सांगू गाथा माझ्या स्वतंत्र देशाची, काय सांगू गाथा माझ्या स्वतंत्र देशाची, या स्वातंत्र्याच्या भूमीवर फक्त विजय लोकशाहीची. खरी कसरत सुरू झाली स्वातंत्र्यानंतरची, खरी कसरत सुरू झाली स्वातंत्र्यानंतरची, गरीब माझ्या देशाला वाट हवी होती विकासाची. 19व्या शतकात देशात विकास घडू लागला, 19व्या शतकात देशात विकास घडू लागला. सामाजिक आर्थिक राजकीय दृष्ट्या देश धाव घेऊ लागला. युद्ध दुष्काळ संकटाच्या झळा झेलल्या माझ्या देशाने, युद्ध दुष्काळ संकटाच्या झळा झेलल्या माझ्या देशाने, निडरपणे सामना करून पुन्हा उभारला धीटाने. 21व्या शतकात माझा देश पोचलाय जागतिक पातळीवर, 21व्या शतकात माझा देश पोचलाय जागतिक पातळीवर. सर्वच क्षेत्रात व्यापले त्याने स्थान या धर्तीवर. अंतराळातही तिरंगा फडकवून देश माझा गाजला आहे, अंतराळातही फिरवून देश माझा गाजला आहे. परकीयांच्या संकटात सुद्धा तो मदतीचा हात आहे. कितीही संकटे आली तरी तो मागे नाही हटणार, कितीही संकटे आली तरी तो मागे नाही हटणार. ऑलिम्पिक मध्ये देखील माझा देश झळकणार. गर्व वाटतो अशा या माझ्या भारत देशाचा, गर्व वाटतो अशा या माझ्या भारत देशाचा. हा देश शूरांचा, नेत्यांचा आणि थोर अशा तज्ञांचा. पावन करून या धरतीचं झाले अमर ते क्रांतीवीर, पावन करून या धरतीचं झाले अमर ते क्रांतीवीर. सुखाचा घास घेतो आम्ही मानून जवानांचे आभार. संविधानाने समृद्ध माझ्या देशाला लोकशाहीचा आधार, संविधानाने समृद्ध माझ्या देशाला लोकशाहीचा आधार. स्त्री पुरुष समानतेने होतो इथे प्रत्येक स्त्रीचा आदर. आज स्त्रियांनीही घेतले अवकाशात भरारी, आज स्त्रियांनीही घेतले अवकाशात भरारी. भेदभाव मतभेदास माझ्या देशात मनाई. विविधतेने नटलेला माझा देश परिपूर्ण होतोय, विविधतेने माझा देश परिपूर्ण होतोय. म्हणूनच आज तो महासत्तेची स्वप्न पाहतोय, म्हणूनच आज तो महासत्तेची स्वप्न पाहतोय. अशा माझ्या वीरभूमीला मानाचा मुजरा, अशा माझ्या वीरभूमीला मानाचा मुजरा. स्वातंत्र्याची यशोगाथा आज गाऊ जरा, आज गाऊ जरा. स्वातंत्र्याची यशोगाथा आज गाऊ जरा, आज गाऊ जरा. धन्यवाद. सुंदर. स्वातंत्र्याची यशोगाथा आपण सुद्धा अगदी सर्वसमावेशक अशा पद्धतीने मांडलीत. खूपच सुंदर. जागतिक स्तरावरती भारताचं नाव उज्ज्वल ज्याने केलं त्या सर्वांचं आपण कौतुक केलं. आणि भारत देश आजच्या दिवशी कला, विज्ञान, तंत्रज्ञान किंवा लष्कर ह्याच्या संदर्भात याशिवाय सुद्धा क्रीडा किंवा सांस्कृतिक या दरम्यान सुद्धा किती मोठ्या प्रमाणात प्रगत आहे हे आपण आपल्या कवितेतून फार छान प्रकारे सांगितलं. खरोखरच अशा मला आठवतात त्या गदी माडगुळकरांच्या ओळी, आपल्या सर्वांना माहीत असलेल्या, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो हे स्वातंत्र्य भारताचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. या ठिकाणी येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे, जनशासनातळीचा पायाच सत्य आहे. येथे सदा निनादो जयगीत जागृतीचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. तर अशा पद्धतीचं वर्णन आपण पहिल्यापासून ऐकत आलेलो आहोत आणि थेट आजच्या ह्या कार्यक्रमात सुद्धा अशा पद्धतीचं वर्णन भारत मातेविषयी करता आलेलं आहे. आजचं खरंच खूप आनंद वाटतो आणि असा हा कार्यक्रम सादर करण्यासाठी आपल्यासारख्या चांगल्या कवींचं योगदान ह्याला लाभलेलं आहे ह्याचा सुद्धा विशेष आनंद वाटतो. स्वाती पोळ ह्यांनी देश हाच देव ह्या कवितेबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. कराड येथून आपल्याशी ते संपर्क साधू शकतात का पाहूया. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या कवितेचं नाव आहे देश हाच देव. देश हा देव असे माझा, डोईवरी ज्याच्या फडके तिरंगा. देश हा देव असे माझा, डोईवरी ज्याच्या फडके तिरंगा. आले किती गेले किती अन्याय अत्याचार करूनी, आले किती गेले किती अन्याय अत्याचार करूनी. तरीही लढा देऊनी त्यांना, तरीही लढा देऊनी त्यांना. अजूनही आहे ठाम उभा, अजूनही आहे ठाम उभा. देश हा देव असे माझा, डोईवरी ज्याच्या फडके तिरंगा. ब्रिटिश गेले येऊनी करुणी राज्य 150 वर्ष, ब्रिटिश गेले येऊनी करुणी राज्य 150 वर्ष. चले जाव चळवळीने परतवून
त्यांना निर्माण केला पुन्हा स्वातंत्र्याचा हर्ष. चले जाव चळवळीने परतवून त्यांना निर्माण केला पुन्हा स्वातंत्र्याचा हर्ष. सुरुवात झाली पुन्हा नव्या अभंगा, सुरुवात झाली पुन्हा नव्या अभंगा. देश हा देव असे माझा, डोईवरी ज्याच्या फडके तिरंगा. तुकोबांची गाथा माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा माऊलींची ज्ञानेश्वरी. एकनाथांच्या कथा आणि नामदेवांची अभंगवाणी. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत होई ज्याच्या कर्तृत्वाचा गाजावाजा, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत होई ज्याच्या कर्तृत्वाचा गाजावाजा. देश हा देव असे माझा, डोईवरी ज्याच्या फडके तिरंगा. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. धन्यवाद. खूप सुंदर, हृदयाला भिडणारी अशी ही कविता देशाविषयी असली तरी त्याच्यावरती अस्मिता जी आपण दाखवली शब्दातून ती खरंच म्हणजे सर्वांनी मान्य करावी, सर्वांनी आत्मसात करावी अशी. आणि ह्या निमित्तानं देश हा देव असे माझा ह्याच्यातून तुम्ही फार भावपूर्ण असं चित्र निर्माण केलं, आशावाद दाखवलात आणि विविध परंपरांचं आपण काय काय करू शकतो, परंपरा का विसरू नयेत हे सुद्धा कुठेतरी जाणवलं तुमच्या कवितेतून. खूप सुंदर अशी कविता आपण केलेली आहे. तर या सर करणार आहेत, पण ह्याची माझ्यापुरती पहिल्या सत्राची का म्हणून की सांगता करताना मला पुन्हा एकदा आठवतात ते साने गुरुजी. त्यांचे शब्द सर्वांना माहित असले, हिमाय थोर होईल वैभवे शोभेल, जगत्मास शांती देईल, जगत्मास शांती देईल. सोन्याचा दिन येओ बलसागर भारत हो, बलसागर भारत हो. विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. यानंतरचं निवेदन करतील गोतावणे सर. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.